बेळगावच्या शैक्षणिक क्षेत्रात आपल्या दर्जेदार शिक्षणामुळे नावलौकिक मिळवलेल्या विविध मॉन्टेसरी अँड प्रायमरी स्कूलने यशाची आणखी एक भरारी घेत आपली दुसरी शाखा सुरू केली आहे। बेळगावच्या बालकांना इंग्रजी माध्यमातील उत्कृष्ट शिक्षण आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यरत असलेल्या या शाळेने आता बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री KH गावात आपला विस्तार केला आहे। शाळेच्या संस्थापिका आणि चेअरमन श्रीमती रोहिना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज या नवीन शाखेचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। शाळेच्या संस्थापिका आणि चेअरमन रोहिना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मेहंदी शाहरुख जारे, इव्हेंट कॉन्ट्रॅक्टर फतेह अहमद साब खान आणि तन्वीर इनामदार यांच्यासह शाळेचा विद्यार्थी शेरॉन राजू सिट्टेम याच्या हस्ते दीपप्रज्वलन करून विविध मॉन्टेसरी आणि प्राथमिक शाळेच्या बाळेकुंद्री खुर्द या शाखेचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले। हे या कार्यक्रमाचे लक्षवेधी वैशिष्ट्य ठरले। यावेळी बोलताना शिक्षिका स्वाती जाधव यांनी सांगितले की विविध मॉन्टेसरी शाळेने शिक्षणासोबतच मुलांना त्यांच्या विविध कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे। 2004 पासून ही शाळा शिक्षण क्षेत्रात सक्रिय असून आता बाळेकुंद्री येथे दुसरी शाखा सुरू करण्यात आली आहे। शाळेत अनुभवी शिक्षक शिकवतात आणि येथे अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले। Yes, as you know, the name of our school is Vivid Montessori and Primary School, which means vivid. The meaning of vivid is nothing but having a strong picture in mind. And yes, regarding the color, it's our light, it has been used as like strong and very bright. So with the name itself, you all might have understood now what the school is going to give you all. So we begin our journey in the year 2024 at Aman Nagar. So we have completed successfully 1 year. Now here we are starting with our second branch at Barekundri KH. So we are happy to start our second branch. We nurture the young minds for their bright future. Spoken English is followed here. We are conversing in English. Children will learn to converse in English. So that is the main thing. And we are having here less quantity is less and we are giving quality. Where quantity increases, quality decreases. So we believe in less quantity and more quality. So we are providing a quality education to children. Yes. Before concluding, I would like to say that your children will be well nurtured. As our name itself tells, your child's future will be very strong and bright. बाळेकुंद्री खुर्द गावात विविध मॉन्टेसरी आणि प्राथमिक शाळेची नवीन शाखा सुरू झाल्याबद्दल पालकांनी देखील आनंद व्यक्त केला। पालक फातिमा आणि इतर पालकांनी यावेळी बोलताना सांगितले की मुलांच्या शिकण्यासाठी आणि वाढीसाठी शाळेने खूप चांगले वातावरण निर्माण केले आहे। येथे मुलांना चांगल्या वातावरणासोबतच उच्च दर्जाचे शिक्षण मिळत आहे।
शिक्षक आणि कर्मचारी मुलांची खूप चांगली काळजी घेतात। हमारा बच्चा नर्सरी था, अभी LKG गया। अमन नगर में स्कूल खुली है, बहुत अच्छी ब्रांच है और प्रिंसिपल बहुत अच्छे हैं, टीचर लोग बहुत अच्छे हैं और अच्छी पढ़ाई अच्छी है। अच्छे नंबर से हमारा बच्चा पास हुआ। अगर 2 ब्रांच और खुले और आप लोग अपने बच्चों के एडमिशन कराओ। बहुत अच्छी स्कूल है, टीचर लोग बहुत अच्छे हैं, अच्छे से बच्चों को संभालते और बहुत अच्छे से पढ़ाते लिखाते। और हमारा बच्चा नर्सरी था, अभी LKG गया, अच्छे नंबर से पास हुआ हमारा बच्चा और आगे भी ऐसा ही पढ़ेंगे। तुम्हारे बच्चों को भी एडमिशन जल्द से जल्द कराइए। I am the aunt of Mahidis, who is in the class UKG from the another branch Amannagar. Our child is the first student of this institute. Our child has made remarkable progress in all the subjects thanks to all the teachers. Thank you for making such a wonderful place for learning and the grow. Take the admission in this school, in this institute. Thank you. आजची मुले ही उद्याचे नागरिक आहेत, त्यामुळे त्यांना चांगले शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे। ही शाळा मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचत आहे, असे मत पास्टर विजयकुमार बाळेकुंद्री यांनी व्यक्त केले। We used to pray because my grandson is there. We wanted to put him in some other school. So we were praying. All of a sudden, we have seen Vivid Montessori school. So I am very happy that here itself, doorstep itself on school. It is really God's grace, and I wish and I pray. So all the teachers and also non-teaching staff and all the staff members. Bible it says, teach a child when he is a small child, so that he will not go away from the way. So same way, I request and also pray.